भाजी घट्ट असो किंवा पातळ असो, मसाला टेस्टी असला म्हणजे जेवण अगदी पोटभर होतं. हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि अशाच प्रकारच्या पोटभर जेवणाच्या मेनू तयार करण्यासाठी आपण आज सोयाबीनच्या वड्यांची चमचमीत भाजी तयार करणार आहे. सोयाबीनच्या वड्या गरम पाण्यामध्ये मीठ टाकून 5 ते 10 मिनिटं भिजत घालाव्या किंवा मग 5 मिनिटासाठी हलकी वाफ देऊन घ्या. वड्या बघा लगेच फुलून येतात, त्यामधील पाणी काढून घ्यायचं आहे. अगदी साध्या सोप्या आणि सहज कुणालाही तयार करता येणाऱ्या अशा चमचमीत भाज्यांची रेसिपी बघण्यासाठी यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा. फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा. साधारणतः 3 ते 4 लोकांच्या भाजीसाठी आपण 4 लवंग, 1 तुकडा दालचिनी, 5 ते 6 मिरे, एका स्टार फुलाच्या 4 पाकड्या, 1 तेजपत्ता, 1 चमचा बडीशोप, 2 चमचे धणे किंवा पावडरसुद्धा घेतली तरी हरकत नाही. धणे पावडर वापरत असाल तर ज्या वेळेस आपण वाटण तयार करू त्यावेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकावी. 1 चमचा खसखस, 1 चमचा जिरे आणि 2 चमचे डाळ्या. भाजीला घट्टपणा येण्यासाठी आपण डाळ्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही जर खोबरं वापरत असाल तर डाळ्या नाही घेतल्या तरी हरकत नाही. गॅसची फ्लेम कमी करून सर्व मसाला भाजून घ्या. मसाला भाजून घेताना जळणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. मसाल्यांचा कच्चवटपणा आपल्याला दूर करायचा आहे, म्हणून मसाला फक्त भाजून घ्यायचा. मसाला जळाला तर तो कडवट लागतो. तुम्ही जर या मसाल्याचं वाटण तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं तर ते 10 ते 15 दिवस अजिबात खराब होत नाही. ज्यावेळेस आपण खडा मसाला भाजून घेतो त्यावेळेस मसाल्याचा सुगंध सर्वीकडे दरवळतो आणि अशा वेळेस समजावं मसाला पूर्णपणे भाजून झालेला आहे. भाजून घेतलेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या. या वाटणामध्ये आपण कांदा, खोबरं, अद्रक आणि लसूण टाकणार आहे. तर 2 मध्यम आकाराचे कांदे जाड बारीक कापून तव्यावर भाजून घ्या. खोबरंसुद्धा खिसून घ्या किंवा जाड बारीक कापून भाजून घ्या. भाजून घेतलेल्या खड्या मसाल्यांसोबत आपल्याला कांदा, खोबरं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आपण इथे 3 ते 4 व्यक्तींसाठी भाजी तयार करणार आहे. त्यासाठी 10 ते 12 लसणाच्या पाकड्या, 2 इंच अद्रक आणि 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे आणि अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे. या मसाल्यामध्ये लाल मिरच्या तुमच्याकडे असेल तर भाजून वापराव्या. पाव चमचा हळद आणि लाल मिरची पावडर प्रत्येकी 1 चमचा, याप्रमाणे 4 चमचे लाल मिरची पावडर आपण वापरलेली आहे. सर्व मसाला मिक्सरला अगदी छान असा बारीक वाटून घ्या आणि एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. तयार केलेलं वाटण आपण तेलामध्ये जिरं मोहरी टाकून परतून घेऊया. वाटण जर तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं असेल तर नेहमीपेक्षा थोडं तेल जास्त वापरून वाटण छान परतून घ्यायचं. वाटण परतून घेताना वाटण कच्चवट न ठेवताना तेल सुटेपर्यंत परतून घ्या. मसाला ज्या वेळेस आपण वाटून घेतो त्यावेळेस कमी पाणी टाकून मसाला कोरडा वाटून घ्यायचा. जर मसाला वाटला जात नसेल तर अगदी थोडं पाणी टाकून पूर्ण मसाला वाटून घ्यायचा. वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आणि वाटण छान परतून झालेलं आहे. ज्या वेळेस वाटण पूर्णपणे तयार होतं आणि वाटणाला छान असं तेल सुटतं त्यावेळेस आपण वाटण थंड करून फ्रीजमध्ये स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करू शकतो. सकाळी घाईच्या वेळेस किंवा पाहुणे येत असतील तर त्यावेळेस तुम्हाला घाई होणार नाही. तयार केलेल्या वाटणापासून आपण सोयाबीन वड्यांची चमचमीत अशी भाजी तयार करणार आहे. वाटणामध्ये थोडं मीठ आणि पाणी टाकून वाटण पुन्हा एकदा परतून घेऊया. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तेलाची क्वांटिटी आपल्या गरजेनुसार कमी जास्त वापरावी. तुम्ही जर अगदी कमीच ऑइली परंतु टेस्टी जेवण तयार करत असाल तर तेल कमी वापरून सुद्धा छान अशी टेस्टी भाजी तयार होणार आहे. वाटण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये उकडलेले सोयाबीन मिक्स करून घ्यायचे. सोयाबीन वाटणामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकून अशा प्रकारे तुम्ही डब्यासाठी कोरडी भाजीसुद्धा नेऊ शकतात. भाजी बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल. तुम्ही सुद्धा जेवणाचा बेत असेल तर अशा प्रकारे रस्सा भाजी सोयाबीनच्या वड्या नक्की तयार करून बघा. भाजी आपल्याला किती प्रमाणामध्ये घट्ट किंवा पातळ तयार करायची आहे त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून भाजीला उकडून घ्यायचं. आज आपण तयार केलेल्या मसाल्याच्या वाटणापासून तुम्ही शेवभाजी, पातवड्यांची भाजी किंवा तुमच्या आवडतीची एखादी भाजी तयार करू शकतात. अशाच प्रकारच्या साध्या, सोप्या आणि सहजरित्या कोणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या. चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सोयाबीन वड्यांची चमचमीत अशी भाजी नक्कीच तयार करून बघा.
रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत.